2 चेंडूंचा खेळ झाला, एक धावफलकारची आपण पाहतोय. बघा, लक्ष द्यायचं आहे जे जे आता इकडे उपस्थित आहे आणि युट्यूबच्या द्वारे मॅच ऐकतायत. उद्याचे सामने जे सुपर 12चे मॅच आहेत ते 3 वाजता सुरू होतील, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. परफेक्ट 3 वाजता पहिला चेंडू इथे पडणार आहे. विराट नेटवर्क ही संपूर्ण टीम आमच्यासोबत 3 वाजता जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकर धावा 5 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक पूर्णांक 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा आहेत. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ. 7 धावा. 5व्या चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहतोय. 8 धावा धावफलकारती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा जाऊन पोहोचत आहेत. 9 धावा 2 गडी बाद.
4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक 14 वरती आहे. इथून वरदविनायक स्पोर्ट्स क्लब चुकी नाही करत आहे ना, सुद्धा माहिती आहे जास्त धावा नाही द्यायच्या. तो खोलवर टप्प्याचा चेंडू आमच्याने आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलंय. पंधरा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकी विक्कीच्या हातामध्ये नाही, चेंडू आलाय. षटकाची समाप्ती. धावफलकार धावा आपण पाहतोय 16. गोलंदाजी मारवरती इक्बालला ऍड केलंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी इक्बाल. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. इक्बाल मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर, अनुभवी खेळाडू आहे. 17 धावफलकावरती. ओ लगातारचे 2 डॉट. चला 18 धावा एंटरटेन आहे असूनही एक जण बोलते 8 टाकेल, एक जण बोलते बाहेर जाईल. ओ लगातार 3 वाईड. 19 धावा धावफलकावरती. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 16 वरती. 17, 18, 19. बघा शेवटची षटक हातात आहे. 2 मॅच पहिला नाही खेळले. जो संघ जिंकेल त्याला सुपर टॉलचं तिकीट, उद्याचं तिकीट आहे. टप्पा पडला. पुन्हा एकदा चेंडू मागे निघून गेला. वाईड +1. 2 धावा ऍड होतील. 21 धावा धावफलकावरती. दोन चेंडूचा खेळ झाला. 23 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. चार चेंडूचा खेळ झालाय. 24 धावा आहेत.
चला पंचांनी डिसिजन दिले, वेळ नाही घ्यायचा आहे. पंचांनी आपलं डिसिजन दिले. चला वरद विनायक आपण क्षेत्ररक्षण सजवा. बघा उद्याच्या दिवसातील पहिली मॅच. सर या चेंडूवरती डिसिजन द्यायचं आहे विजय सर. हा येस, एक रन कंप्लीट आहे. चला उद्याच्या दिवसातील पहिली मॅच जी 3 वाजता चालू होईल. जयसाई विरार वर्सेस किरण 11. त्याच्यानंतर नवतरुण डोंगरपाडा वर्सेस चालू असलेल्या मॅचचा विनर. त्याच्यानंतर अजिंक्य तारा LNCC मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस किंजल 11. विघ्नेश फायटर विरुद्ध MCC JDS वर्सेस श्री स्पोर्ट्स. सत्तावीस वरती धावफलक जाऊन पोहोचले. 28 धावांचे टार्गेट आहे. 27 रन झालेत. 27 झालेत. टोटल 6 वाईड आले असणार आहे. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफळ करतात.
ची जोडी बघा एमजेला ओपनिंगला पाठवलं त्यामागचं कारण हेच होतं. आक्रमक खेळ करण्यासाठी एमजे जाणला जातो आणि आक्रमक खेळ दाखवते मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 16 वरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. 10 मध्ये जर का कॅल्क्युलेशन पाहिलं तर 2चा फरक आहे. एखादा डॉट जर का या षटकामध्ये आला तर पुन्हा एकदा हरिओम मोरेगाव चॅलेंजर्स मॅच मध्ये असेल. 12 मध्ये 10ची गरज आहे. एक डॉट जर का या षटकामध्ये आला तर पुन्हा एकदा हरिओम मॅच मध्ये येईल. दुसऱ्या बाजूला एमजे आणि भाऊची जोडी आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे एक एक खेळणं गरजेचं आहे. ओ भाऊ मात्र लगातार डॉट हाताळतो. सिंगल काढणं थोडंसं कठीण आहे. 11 मध्ये 10ची गरज आहे. साईडला येऊन मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शरीराचा वेध घेऊन चेंडूला आत ढकलण्यात येते. एक धाव. 10 मध्ये 9ची गरज आहे. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. धावचीच्या रूपात भाऊ मात्रेला मैदान सोडावं लागते. हरिओम मॅच मध्ये येतोय. अजूनही सामना बॅलन्स आहे. एका बाजूला हरिओम लढतोय, दुसऱ्या बाजूला वरदविनायक स्पोर्ट्स क्लब सुद्धा लढतोय. लढता लढता एका संघाला मात्र उद्याचं तिकीट मिळणार आहे. आता कोणता संघ असणार आहे तो नवतरुण डोंगरपाडा समोर खेळणार आहे. आज 7 मध्ये 7ची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. हरिओम मोरेगाव थोडीशी घाई करा. आज 7 मध्ये 7ची गरज आहे.
ऑफ साइडला आता मध्ये धावचीची संधी फेकी यष्टांपासून थोडीशी लांब होती. 6 मध्ये 6ची गरज. सर डिसिजन. सर डिसिजन और सोनो अंपायर. अच्छा फेयर डिलीवरी. ओके थैंक यू. पहिला चेंडू आत आलाय. काय रनिंग होती एमजे ची. बघा तिथे झाला आणि फेकी होत असताना जवळजवळ अर्ध्या क्रीज मध्ये कदाचित 2 धावा एमजेने एकट्याने कंप्लीट केल्या असत्या. विकेटचं बदल एक पारितोषिक आलंय. ही मॅच जर का गोलंदाजाने जिंकवली तर नीरज गुप्ता याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाच मध्ये 6ची गरज आहे. 5 चेंडू 6 धावेची गरज. कार्तिक सोलंकी दबावामध्ये आहे, प्रेशर मध्ये आहे. मॅच मध्ये कमबॅक केला जातोय. हरिओम मोरेगाव संघ परत विनायक स्पोर्ट्स क्लब अडचणी मध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्तिक सोलंकीला मैदान सोडावं लागते. पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपात एमजे बाहेर गेला. दुसऱ्या चेंडूवरती कार्तिक बाहेर जाताना दिसतोय. चार मध्ये 6ची गरज आहे. 4-6 कृष्णा आहे. कृष्णामध्ये क्षमता आहे. 4 मध्ये 6ची गरज. कार्तिक तंबूच्या दिशेने आपल्याला जायला दिसलं. हलक्यातने तेवीस दफा तोफल कर दिया. 3 मध्ये 5ची गरज आहे. जयेश पाटील. टप्पा पडला. सरळ चेंडू मागे निघून गेला. गोलंदाजी मार्गवरती ओमकार. 6 मध्ये 6 डिफेन्स केल्या जात आहेत का. 2 मध्ये 5ची गरज आहे. आधीच उल्लेख केला होता की एक धावेला महत्व देण्यासाठी ती वेळ सुद्धा किती आहे.
सिंगल सिंगलला महत्व देत असताना मॅच कुठे येऊन फसली. चला डगआउटच्या दिशेने नाही बोलवायचंय. डगआउटच्या दिशेने फलंदाजाला नाही बोलवायचंय. बॅट बॅट चेंज करायची आहे बॅट. दोन मध्ये 5ची गरज आहे. 2 मध्ये 5ची गरज. टप्पा पडला. चेंडू कशा प्रकारे फिरला गेला. रनआउट नाही फेकी केली जाते. अंपायर अंपायर ऑफिशियल अंपायर 2 मिनिट इकडे यायचे. मॅच थांबवायची आहे. ₹500. 6 मध्ये 6ची मॅच होती. 1-4 वरती येऊन थांबले. गेलेला वेळ आता कुणासाठी फायदेशीर ठरणार आहे. बराच वेळ प्रेक्षक एन्जॉय साठी रेडी आहे. बॅट का किनारा. विकेट कीपर का सहारा. विजेता संघ हरिओम मोरेगावचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम वरद विनायक स्पोर्ट्स क्लब.